नमस्कार. ड्रायव्हिंग भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज ना ड्रायव्हर विषयी ना मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. एका पार्टमध्ये मोठा जर बनवला ना तर लोक बघत नाहीत, त्यामुळे मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छान माहिती आहे आणि विचार करण्यासारखी आहे. जे ड्रायव्हर आहेत त्यांनाच फक्त कळेल, बाकी लोक पण आपल्याला सपोर्ट करतात. आणि व्हिडिओ कसा आवडला आणि तुमचे काय विचार असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की नमूद करा. सगळ्यांना तर माहीत आहे LICचा एक टॅगलाईन आहे, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. तर जिंदगी के साथ भी हिथून आपण सुरुवात करूया. सामान्यातलं सामान्य माणूस म्हणजे पकडा, म्हणजे आपल्या कुठल्याही देशात असो, आपला देश असो, आपलं राज्य असो किंवा बाहेरचं राज्य असो, म्हणजे बाहेरचा देश असू दे, सगळीकडे ड्रायव्हर आहेत. देश असो विदेश असो. ज्या वेळेला म्हणजे माझं बोलण्याचं तात्पर्य आहे ते पहिलं आहे का, की ड्रायव्हर हा शब्द जर सामान्य माणसाच्या म्हणजे जनतेच्या आयुष्यातून तो काढला तर तुमची कामं होतील का? नाही होणार. त्याचं तात्पर्य नाही ह्या व्हिडिओमध्ये. कसं माहीत आहे का, ज्या वेळेला मूल जन्माला येतं, मग ज्या वेळेला स्त्रीला प्रसूती वेदना होतात त्यावेळेला डॉक्टर नंतर शोधला जातो. पहिलं कुठलं वाहन मिळतंय का तिकडे बघितलं जातं. म्हणजे रिक्षा, टॅक्सी, बस, जे पण काय आहे. का तर तुम्हाला हॉस्पिटलला पोचवायचं असतं किंवा ॲम्ब्युलन्स. तुम्ही हॉस्पिटलला पोचल्यानंतर डिलिव्हरी वगैरे झाली, तिथून घरी यायला सुद्धा ना तुम्हाला रिक्षा, टॅक्सी, बस किंवा ॲम्ब्युलन्स किंवा ट्रेन या सगळ्या व्यवस्थेमध्ये ड्रायव्हर आहेत. मी कुठल्या ड्रायव्हरचं मोठ्या गोष्टी वर चढवून मी सांगत नाही. जे आहे ते आहे. बाकी मी काय म्हणजे कुठली गोष्ट त्यात मिर्च मसाला लावून नाही सांगत. तुम्ही पण विचार करा. तर तिथे सुद्धा तुम्हाला ड्रायव्हरची गरज आहे. शेतामध्ये जावा, तिथे ट्रॅक्टर चालवायला ड्रायव्हर पाहिजे. भले मालक आहे पण त्या सीटवर बसला, कारच्या सीटवर असो कुठल्याही वाहनाच्या सीटवर बसला तर त्याचं रूपांतर ड्रायव्हरमध्ये होतं. तिथे ड्रायव्हर पाहिजे. नवीन नवीन शहरं विकसित झाली. देश विदेशात सगळीकडेच प्रगती झाली. झपाट्यानं शहरं विकसित झाली. स्टेशनपासून लांब. म्हणजे मुंबईचंच उदाहरण घ्या. मुंबई असो, मुंबईची बाजूची उपनगरं असू द्या, मग तिकडे मीरा, भायंदर, वसई, नालासोपारा, सेंट्रल लाईनला घ्या आपलं टिटवाळा, आसनगाव, बदलापूर, अंबरनाथ, नेरळ, कर्जत, पुन्हा हार्बर घ्या, वाशी, बेलापूर, नेरूळ, पुन्हा पुढे अजून कितीतरी पनवेलपर्यंत स्टेशन आहेत. त्याच्या बाजूला ना स्टेशनपासून खूप लांब लोक राहायला गेली, सोसायट्या झाल्या. तिथे त्यावेळेला जो सकाळी चाकरमानी घराच्या बाहेर निघतो आपल्या सोसायटीच्या खाली कामाला जाण्यासाठी, त्याला वाहन पाहिजेच स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी. मग बस असो, रिक्षा असो, टॅक्सी असो, ती पकडून तो स्टेशनला जातो. तिथून उतरून तो दादर असो, कल्याण असो, भायखळा असो, डोंबिवली असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असो, चर्चगेट असो, सगळ्या ठिकाणी उतरून आपल्या कामाच्या इच्छित स्थळी पोचण्यासाठी जे पण वाहन पकडतो, तो बस असो, रिक्षा, टॅक्सी, काही पण, या सगळ्या व्यवस्थेमध्ये ड्रायव्हर आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, देशाची जी जडणघडण आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट, आयात निर्यात होते, जे समुद्रापर्यंत शिपपर्यंत पोहोचवण्याचं काम हे ट्रान्सपोर्ट व्यवसाय लोक करतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका ही ड्रायव्हरची असते. हे विचार करा. म्हणजे देशाचा एक कणा म्हणावा लागेल ड्रायव्हर हा. ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये म्हणजे ट्रान्सपोर्ट पूर्ण भारतभर जो चालतो, बघू शकता, तर ट्रक असो, ट्रेलर असो, छोटी वाहनं असो, हे फक्त ड्रायव्हरच करू शकतात हे काम. पण तरीसुद्धा ड्रायव्हरला काही लोक, मी बोलतोय, काही लोक कवडीची किंमत देत नाही. असं ड्रायव्हरचं आयुष्य आहे. आणि राहिला शेवटी एक मोठा प्रश्न, ज्यावेळेला आता लॉकडाऊन होतं
करोना काळ होता, त्यावेळा डॉक्टरच्या नंतर आपले परिचारिका असतील, सफाई कामगार वर्ग असेल हॉस्पिटलमधील, त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून ड्रायव्हरच होता ॲम्ब्युलन्सवरती. मी सुद्धा त्यावेळेला कित्येक पेशंटला हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्यावेळेसुद्धा ड्रायव्हरचं योगदान नाकारू शकत नाही. तर हे असं ड्रायव्हरचं, जे मी अगोदरच तुम्हाला बोललो, LICचं जे घोषवाक्य आहे, जिंदगी के साथ भी